बरं, आता पहिल्यांदा सासऱ्यांना विचारतो. तुम्ही आधी सांगा, मुलाला आता काय सल्ला द्याल, कारण लग्न होणार तर. काय ना, आहे तो बरोबर आहे. हां, असं बदल वगैरे असं विशेष काय नको, स्वभाव आहे तो बरोबर. शांत. हो ठीक आहे. आईचं काय म्हणणं? नाही, तो आहे तसंच खूप छान आहे. म्हणजे खूप पहिल्यापासून तो लहानपणापासून खूप शांतच आहे आणि आम्हाला कधीच लहानपणापासून काही त्रास नाही दिलाय. हां, या बाबतीत पण नाही दिलाय. त्याच्यामुळे त्याने तसा काही बदल करावा असं मला तरी वाटत नाही. आई बाबांचं काय, मुलीमध्ये काय बदल व्हायला पाहिजे? मुलगी पण माझी पहिल्यापासून अशी शांतच आहे, त्यामुळे काय बाकी व्यवस्थित आपलं सासू सासऱ्यांबरोबर व्यवस्थित राहावं तेवढीच एक इच्छा आहे. बाबांचं घ्या. नाही, जशी आहे तशी आता ती ठीक आहे, व्यवस्थितच आहे. आणि जशी आता जशी आतापर्यंत आमच्याकडे राहिली तशी तिने तिकडे चांगलं व्यवस्थित राहावं बस. तुम्ही कोणाला मिस कराल? तिघांनाही खूप मिस करेन, मम्मी पप्पा आणि भाऊ. भावाला तर खूप मिस करेन, कारण मी म्हणजे जेव्हापासून आम्ही दोघं एकत्र आहोत तेव्हापासून मी प्रत्येक गोष्ट त्याला शेअर करत आले. आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. आता दीदी सासरी जाते, वाईट तर वाटतंय, पण तसं विक्रोळीपासून डोंबिवली का लांब नाही. दर दिवशी भेटून तर येता येईलच, दर दिवशी नाही पण बहुतेक वेळेला भेटेलच. मी त्याची मावशीची मुलगी आहे. त्यालाही असं सख्खी बहीण त्याला कोणी नाही आहे आणि मलाही सख्खा भाऊ असं नाही आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून आम्ही म्हणजे जिथे तो जायचा ना तिथे मी जाणार, म्हणजे दादा येणार असेल तर मी जाणार, असं लहानपणापासून खूप होतं. आणि म्हणजे त्याने असं मला कधीच बोलून नाही दाखवलं की काय, पण तो माझ्या लग्नामध्ये इतका रडला ना, तर त्याच्यामुळे ती असं अटॅचमेंट खूप आहे. आणि लहानपणापासूनच तो खूप शांत पण आहे आणि सगळ्या फॅमिलीमध्ये एक आदर्श मुलगा असं जर म्हणायचं असेल ना तर दादाच आहे. आणि अक्षूबद्दल पण म्हणजे जेव्हा असं त्याने आम्हाला सांगितलं की असं असं आहे, जेव्हा तिच्याशी पण ओळख झाली, तिचं पण नेचर खूप फ्रेंडली आहे. आणि जेव्हा म्हणजे आमचं लग्न ठरत होतं तर त्यावेळी त्यांनी मला असं खूप सपोर्ट केला. म्हणजे आमचं पण लव्ह मॅरेज होतं त्याच्यामुळे. एक बार पिछले लास्ट ईयर का बात है, जब ये लोग मतलब कंफर्म नहीं हुआ था आपस में. अपूर्व ने ऑलरेडी अक्षु को प्रपोज किया था वो टाइम पे, और अक्षय ने वो टाइम पे हाँ नहीं बोला था इसको. तो हम सब दोस्त लोग बाहर गए थे घूमने के लिए किधर. तो अपूर्व का मुंह थोड़ा छोटा सा हो गया था, एकदम सबसे साइलेंट, अलग अलग साइड में कोने में खोपरे में रहने का. खोपरे में रहने का. तो वो टाइम पे इसके मोबाइल में एक फैमिली ग्रुप है व्हाट्सएप पे, उसका नाम है रेशमी घाट. रेशमी घाट, रेशम घाट. मी ऐकलं रेशमी घाट, म्हटलं हा कुठे घाट आहे? कशेडी पासून सगळे माहिती है. रेशम घाट. और इसने एक और ग्रुप जो अक्षय के साथ बनाया था उसका नाम भी था रेशम घाट. तो मेरे को लगा वो अक्षय का ग्रुप है, और मैंने इसके फैमिली ग्रुप पे गलती से मैसेज कर दिया अक्षय आई लव यू. अच्छा काम करते हो आप. आता खरं खोटं या खेळाची उत्तरं बघूया. पहिलं विधान, ताई म्हणजे खिशात ठेवायचा बॉम्ब आहे. खरं किंवा स्फोटक आहे. खरं खोटं? नाही येत तशा. तुम्ही का खरं म्हणाला? कारण म्हणजे असं कधीतरी असा वाद झाला तर असं म्हणजे नेहमीच असं नाही, थोडंफार शॉर्ट टेम्पर्ड आहे, पण एवढं पण नाही, तेवढं काय असं होतं. लग्नानंतर ताईची तब्येत नक्की सुधारणार आहे. खरं सुधारणार आहे. खरं सुधारणार का हो? नाही, आता तिला तसं मी ओळखतो तसं ती तब्येतीकडे जास्ती हे घेत नाही, लक्ष देत नाही आपल्या तब्येतीकडे, दुर्लक्ष करते. आज काळ ढकलपणा त्यामध्ये, म्हणून मला असं वाटतं की ती नाही होणार. मिस्टरांना मित्र ताईपेक्षा जास्त जवळचा आहे आणि तो राहणारच. खरं? हो. खरं म्हणजे तुम्ही का खरं म्हणालात? कारण तो जेव्हा त्याच्याबरोबर ते दोघं जेव्हा एकत्र असतात ना, तेव्हा मला दिवसभर जरी एकत्र असले तरी दिवसभरात एकही कॉल नसतो किंवा मेसेज नसतो. पण तुम्ही मला का म्हणताय? नाही, मी नंतर तिला वेळ देऊ शकतो. म्हणजे आता कसं बॅचलर लाईफ आहे, थोडंसं एन्जॉय करू दे. लग्न झाल्यावर तर हाच मित्र का? हो. आप लगो काम पे. या दोघांनाही झी मराठीकडून एक छोटासा आहे.